हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 6 ऑगस्ट 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजपेपरला असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग बघूया 6 ऑगस्टचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करायला सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पेगासस स्पायवेअरशी रिलेटेड पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेली होती आणि त्या पिटिशनवरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्या सुनावणीमध्ये पुढच्या हेअरिंगला गव्हर्नमेंटच्या रिप्रेझेंटेटिव्हला सुद्धा हजर राहण्याची म्हणजे गव्हर्नमेंटकडून सुद्धा गव्हर्नमेंटचं मत मांडण्यासाठी कोणीतरी हजर राहण्याची गरज असल्याची आपल्याला या स्टेटमेंटमधून पाहाव्यास मिळते. मग या हेअरिंगमध्ये काय सांगितलं आहे की जे स्नूपिंग चार्जेस आहेत म्हणजे सर्व्हिलन्स, तुमच्या मोबाईल हॅक होणं, तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन लीक होणं हे खूप सिरियस ॲलिगेशन आहे आणि हा खूप सिरियस मॅटर आहे असं सुप्रीम कोर्टानं अंडरलाईन केलं आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसचे NV रामन आहेत, त्यांनी त्याबरोबर प्रश्नसुद्धा विचारला आहे की इफ यू नो युअर फोन इज हॅक्ड वाय नॉट फाईल ए क्रिमिनल कंप्लेंट्स. इथं त्यांनी सांगितलं की तुमचा 1 वर्षापूर्वी मोबाईल हॅक झाला आहे हे तुम्हाला समजलं होतं, तरीसुद्धा तुम्ही कंप्लेंट का केली नाही, क्रिमिनल कंप्लेंट का केली नाही, अशा प्रकारचा प्रश्नसुद्धा ज्यांनी पिटिशन दाखल केली आहे त्यांना विचारलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. त्यामुळं पेगासस स्पायवेअर जास्त आणखी एकदा न्यूजमध्ये येताना आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. आणि पेगासस स्पायवेअरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघण्यासाठी वेगळं मी ऑलरेडी लेक्चर पेगासस स्पायवेअर्सला डेडिकेटेड केलेलं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी. एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन पेगाससची मिळेल. त्यामुळे पेगासस स्पायवेअर्सची इन्फॉर्मेशन बघण्याचं टेन्शन संपलं. दुसरी गोष्ट काय तर पेगासस स्पायवेअर जो डेव्हलप केला गेला आहे ना तो इस्रायल बेस्ड कंपनी आहे NSO ग्रुप. ही कंपनी आहे इस्रायल बेस्ड. त्यामुळं आपल्याला इंडिया इस्रायलचं रिलेशनशिपसुद्धा इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून बघून ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आहे. तिसरा की पॉईंट आपला काय असू शकतो तर इस्रायलचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीने हे इस्रायलचं लोकेशन बघून ठेवणं हा तिसरा की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि चौथा की पॉईंट आपला काय तर प्रायव्हसीचं हनन आहे. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन चोरी होते, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन लीक होते, म्हणजे काय आहे तर तुमच्या प्रायव्हसीचं हनन आहे. बरोबर आहे. त्यामुळं प्रायव्हसी संबंधात जे KS पुट्टास्वामी जजमेंट दिलं होतं सुप्रीम कोर्टानं, ते KS पुट्टास्वामी जजमेंट, ते केस पूर्ण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचा जो प्रायव्हसी आहे तो फंडामेंटल राईट करण्यात आला होता. त्यामुळं फंडामेंटल राईटविषयी 5वा पॉईंट आपला होऊ शकतो की फंडामेंटल राईट जे 12 ते 35 आपल्याला दिले आर्टिकल 12 to 35 त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला? या न्यूजमधून एवढे की पॉईंट आपण 5 घेऊ शकतोय. पुढचा पिक्चर तुम्ही इथं बघू शकताय. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय की इंडियन मेन्स हॉकी टीमनं इतिहास घडवला आहे. 41 वर्षात आपल्याला याच्यामध्ये मेडल मिळालं नव्हतं ऑलिम्पिकमध्ये, हॉकी या क्षेत्रामध्ये. 41 वर्षांनंतर आत्ता खरं तर ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळालेलं पाहाव्यास मिळतं आहे हॉकीचे रिलेटेड विशेष करून. आणि याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की हॉकी हा इंडियाचा नॅशनल स्पोर्ट आहे, पण ते चुकीचं आहे. हॉकी हा आपल्या देशाचा कुठलाच नॅशनल स्पोर्ट नाही आत्तापर्यंत जाहीर केलेला. आणि त्याला कारणं अनेक आहेत की आपला नॅशनल स्पोर्ट का नाही यालासुद्धा. त्यामुळं ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. याच्या अगोदर मी सांगितलं होतं की हॉकी हा आपला नॅशनल स्पोर्ट आहे, परंतु ते फॉल्स आहे. मी सर्च पण काल केलं, भरपूर इन्फॉर्मेशन त्याची काढण्याचा प्रयत्न केला, पण कुठेही असं मेन्शन नाही आहे की हॉकी हा इंडियाचा नॅशनल स्पोर्ट आहे किंवा क्रिकेट हा इंडियाचा नॅशनल स्पोर्ट्स आहे. इंडियामध्ये फेमस स्पोर्ट्सपैकी हॉकी हा एक स्पोर्ट्स आहे, म्हणजे खेळ आहे. त्याच्यामध्ये क्रिकेट टॉपला येतो. क्रिकेट जास्त फेमस आहे आपल्या इंडियामध्ये. त्यामुळे ह्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं कुठंतरी गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती टॅक्स लॉस रिलेटेड असलेली न्यूज आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लॉ
रिडॅक्ट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे पुनर्संपादन त्याचं केलेलं आहे टॅक्स लॉज, आणि त्याचं इंट्रोडक्शन निर्मला सीतारामन यांच्याकडून सभागृहात मांडण्यात आलं. टॅक्सेशन लॉ अमेंडमेंट बिल आता मांडण्यात आले, आणि त्याच्यामध्ये थोडे बहुत बदल केलेले आता भविष्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळणार आहेत. विशेष करून का तर केर्न एनर्जी, आपण केर्न एनर्जीविषयी बघितलं होतं, त्यानंतर वोडाफोन विषयी बघितलं होतं की 2012च्या दरम्यान त्यांच्यामध्ये टॅक्स क्लॅशेस गव्हर्नमेंट आणि या कंपन्यांमध्ये झाले होते. त्याच्यामुळं खरं तर हा बदल करताना गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये टॅक्समध्ये विशेष करून बदल करताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. विशेष करून हा टॅक्स कशा पद्धतीचा आहे तर आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या इंडियामध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना जो त्यांच्यावरती टॅक्स आकारला जातो ना, त्या पॉलिसीमध्ये कुठंतरी या बिलामध्ये बदल केलेला आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे, आणि व्यवस्थितरित्या याच्यामध्ये पुनर्संपादन त्या टॅक्सेसचं म्हणजे त्या रूल्सचं टॅक्स रूल्सचं केलं जाणार असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, आणि त्याचंच इंट्रोडक्शन सभागृहामध्ये निर्मला सीतारामन यांच्याकडून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग याच्यातून पहिला की पॉईंट काय तर टॅक्सेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला इकॉनॉमीच्या माध्यमातून असणं कुठंतरी गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. इनडायरेक्ट टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, त्यानंतर GST आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन, अशा प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं या न्यूजच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे IIT संबंधी एक डेटा प्रस्तुत केला गेला, आणि त्या डेटामध्ये जी रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे स्टुडंट असतात, रिझर्व्ह कॅटेगरीमधून त्यांना ॲडमिशन IITला मिळतं, आरक्षणामधून ॲडमिशन IIT मध्ये मिळतं. त्याच्यामध्ये विशेष करून SC ST ज्या कम्युनिटीज आहेत त्यांच्याविषयी सुद्धा याच्यामध्ये बोललं गेले. जवळजवळ 88% विद्यार्थी जे आहेत ते मधूनच प्रोग्राम सोडून देतात, म्हणजेच काय तर ड्रॉपआउट करतात. त्यांचा डेटा इथं दिलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याच्यामध्ये IIT गुवाहाटी जे आहे, नंबर ऑफ ड्रॉपआउट्स आहेत 25, म्हणजे जवळजवळ एकूण रिझर्व्ह कॅटेगरीतल्या 88% विद्यार्थ्यांनी मधूनच ड्रॉपआउट केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर दिल्लीचं आहे 29, म्हणजे जवळजवळ 76% ड्रॉपआउट्स आहेत. मद्रासचं आहे 10 स्टुडंट, त्याच्यामध्ये जवळजवळ मग 70% ड्रॉपआउट आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यानंतर कानपूर 41 आहे, जवळजवळ 61% ड्रॉपआउट्स आहेत. आणि खरगपूर IIT खरगपूर जे आहेत ते 79 स्टुडंट आहेत, जवळजवळ 60% ड्रॉपआउट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते, ही खरं तर आकडेवारी सांगणारी ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची ही जी पहिली न्यूज आहे ना, ती कृष्णा रिव्हरच्या पुली चिंतल डॅम विषयी बोलणारी ही न्यूज आहे. त्यामुळे या न्यूजमधून आपल्याला काय करायचं तर या न्यूजमधून आपल्याला कृष्णा रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघायची आहे. ती काल पण आपण बघितली होती, त्यामुळे ती डिटेल इन्फॉर्मेशन आज पण आपण बघणारच आहोत. दुसरी न्यूज जी आहे ती कावेरी रिव्हरशी खरं तर रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यामध्ये विशेष करून मेघदातू जो प्रोजेक्ट आहे त्याच्याविषयी बोललं गेले, आणि कर्नाटक गव्हर्नमेंट आणि तामिळनाडू गव्हर्नमेंट या दोघांमध्ये विशेष करून या मेघदातू प्रोजेक्टवरून वाद चालू असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो, आणि त्याच्यामध्ये मग एकमेकांचे जे महत्त्वाचे लीडर्स आहेत काय काय स्टेटमेंट करतात, त्यामुळे हे वारंवार न्यूजमध्ये असतं. त्यामुळं या न्यूजच्या अंतर्गत आपण कावेरी रिव्हरविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन बघणार आहोत. त्याचबरोबर मेघदातू प्रोजेक्ट जो आहे हा खरं तर ड्रिंकिंग वॉटर प्रोजेक्ट आहे, पिण्याच्या पाण्यासाठी बनवलेला प्रोजेक्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो मेघदातू प्रोजेक्ट. मग तो प्रोजेक्टविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग आता कृष्णा रिव्हर आणि कावेरी रिव्हर बघूयात, आणि मेघदातू प्रोजेक्टविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन ऑनलाईन पद्धतीनं बघून घेऊयात एकदा. हे आपण ऑनलाईन मॅपच्या पद्धतीनं बघू शकतोय की कशा पद्धतीनं लोकेशन आहे या कावेरी रिव्हरचं. कावेरी रिव्हर खरं तर कर्नाटकमध्ये उगम पावते, विशेष करून कोडागू डिस्ट्रिक्टमध्ये, जो कोडागू जिल्हा आहे कर्नाटकचा त्या जिल्ह्यामध्ये ते उगम पावताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत त्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत. त्याचबरोबर कर्नाटकमधून उगम पाहून ती कोणत्या राज्यामध्ये जाते तर तामिळनाडूमध्ये जाते, आणि त्यानंतर ती बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर इथे एक डेल्टासुद्धा फॉर्म होताना आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. समजते, त्याचीसुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इथं त्याच्या महत्त्वाच्या उपनद्यासुद्धा दिलेल्या आहेत, बरोबर आहे. मग त्या उपनद्यासुद्धा आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. उत्तरेकडून मिळणाऱ्या उपनद्या आहेत आणि दक्षिणेकडून मिळणाऱ्या उपनद्या आहेत. त्या उपनद्यासुद्धा आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. जर आपल्याला कावेरी रिव्हरविषयी
डिटेलमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे तर मग त्याच्या उपनद्या वगैरे त्याचा उगम कुठं होतो, कोणत्या राज्यातून खरं तर वाहते, तर 2 राज्यातून तामिळनाडू आणि कर्नाटकमधून वाहते आणि बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. त्याचबरोबर इथे एक डेल्टासुद्धा फॉर्म करते. याची आपल्याला खरं तर इन्फॉर्मेशन असणं गरजेचं होऊन बसतं. त्यामुळं हा मॅप खरं तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मेघदातू प्रोजेक्ट कुठं आहे तर याच रिव्हरवरती मेघदातू प्रोजेक्ट असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग तो मेघदातू प्रोजेक्ट या ठिकाणी कुठं तर आहे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बाँड्रीच्या जवळ असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्या मेघदातूच प्रोजेक्टवरून तामिळनाडूचं असं मत आहे की जे कावेरीचं पाणी आहे ते अडवण्याचं कार्य कर्नाटक गव्हर्नमेंट करत आहे असं तामिळनाडूचं मत आहे. परंतु कर्नाटक गव्हर्नमेंटनं त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देत असताना हे सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारे पाण्याची अडवणूक त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत होणार नाही. तो प्रोजेक्ट जो आहे तो फक्त पिण्याच्या पाण्यासाठी डेव्हलप केला जाणारा प्रोजेक्ट आहे. परंतु तामिळनाडू गव्हर्नमेंट त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही. यांचं मत हे त्याच मतावरती ठाम आहेत की जे तामिळनाडूच्या लोकांच्या वाट्याचं पाणी आहे ते पाणी कुठंतरी कर्नाटक गव्हर्नमेंट आहे जे ते अडवण्याचं कार्य या प्रोजेक्ट अंतर्गत करण्याचा प्रयत्न करणार आहे भविष्यात, असं तामिळनाडू गव्हर्नमेंटचं मत आहे. त्यामुळे त्यांनी त्या मेघदातू प्रोजेक्टला विरोध केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणखी इन्फॉर्मेशन आपल्याला कशाविषयी बघायचे तर कृष्णा रिव्हरविषयी बघायचे. मग कृष्णा रिव्हरचा उगम महाराष्ट्रामध्ये इथं मॅपवरती आपण बघू शकतो. कृष्णा रिव्हरचा उगम महाराष्ट्रामध्ये खरं तर होताना आपल्याला महाबळेश्वर या ठिकाणावरून होताना आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि ती कोणकोणत्या राज्यातून जाते, एक तर महाराष्ट्रामधून जाते, बरोबर आहे, उगम पावते महाराष्ट्रामध्ये. त्याचबरोबर इकडे कर्नाटक आहे, इकडं तेलंगणा आहे आणि इकडं आपल्याला आंध्र प्रदेश असलेला पाहाव्यास मिळतोय. या खरं तर 4 राज्यातून कृष्णा रिव्हर वाहताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि शेवटी कुठं जाऊन मिळते तर ते शेवटी बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळत असताना आपल्याला इकडं पाहाव्यास मिळते, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या महत्त्वाच्या उपनद्यासुद्धा इथं देण्याचा हिने प्रयत्न केला आहे, समजते. मग त्या नद्यासुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. त्यामुळं याची डिटेल इन्फॉर्मेशन खरं तर आपल्याला असायला पाहिजे. त्यामुळंच मी हा वेगळा मॅपच्या माध्यमातून दाखवण्याचा तुम्हाला वारंवार प्रयत्न करत असतो. याची जर मोठी उपनदी म्हटली ना तर त्याच्यामध्ये मोठ्या उपनद्या म्हटलं तर त्याच्यामध्ये तुंगभद्रा आहे, इकडं सीना आहे, त्यानंतर इकडं भीमा आहे, समजते तुम्हाला. हा कृष्णा रिव्हरचा मॅप झाला. पुढची न्यूज आहे ती विशेष करून गुरखा कम्युनिटीशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये जी नवीन सिटिझनशिप ॲक्ट आला आहे ना आसाममध्ये, विशेष करून जो सिटिझनशिप रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे त्याच्यामधून कोणत्याही प्रकारे गुरखांना जावं लागणार नाही, त्यांचं कोणत्याही प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केलं जाणार नाही, अशी घोषणा कॅबिनेटनं, आसामच्या कॅबिनेटनं, विशेष करून चीफ मिनिस्टर जे शर्मा आहेत त्यांनी केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. जवळजवळ 22,000 गुरखा कम्युनिटीचे लोक तिथं राहतात आणि त्यांना कुठंतरी सुखद धक्का देणारी ही गोष्ट असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. कारण खूप वर्षांपासून त्यांना अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं. अनेक प्रकारच्या केसेससुद्धा त्यांच्यावरती झालेल्या आहेत की डाऊटफुल सिटिझनशिप म्हणून, म्हणजे त्यांना सिटिझनशिप नसताना ते इथं राहतात, अशा प्रकारच्या डाऊटफुल सिच्युएशन त्यांच्याबद्दल आत्तापर्यंत निर्माण केली गेली होती. परंतु आता त्यांना त्याच्यातून रिलीफ मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, समजते तुम्हाला. त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आहे. मग पहिला की पॉईंट काय तर गुरखा कम्युनिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. गुरखा कम्युनिटी ही खूप बहादूर कम्युनिटी मानली जाते, खूप पराक्रमी कम्युनिटी मानली जाते. त्याच्यासाठी आपल्या फोर्समध्ये सुद्धा गुरखा रेजिमेंट हे वेगळं रेजिमेंट आहे. त्यामुळं गुरखा कम्युनिटीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं. दुसरा की पॉईंट काय तर आसामचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे इंडियन पॉलिटिकल मॅपवरती. ते आसामचं लोकेशन आपण बघून घेऊयात व्यवस्थितरित्या इंडियन मॅपवरती कुठं आहे, कशा पद्धतीनं आहे ते. इथं आपण इंडियन पॉलिटिकल मॅपवरती आसामचं लोकेशन या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि मग त्याच्या शेजारील राज्य जर बघितले आपण, महत्त्वाचे राज्य, त्याच्यामध्ये मेघालय आहे, वेस्ट बेंगॉल आहे, त्याचबरोबर इकडं त्रिपुरा आपण बघू शकतो इथं, त्यानंतर इकडं मिझोराम आहे, बाँड्रीला टच करणारे राज्य सांगतो तुम्हाला मी, इथं नागालँड आहे आणि इकडं अरुणाचल प्रदेश असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची त्याला बाँड्री आपल्याला टच करताना पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर इंटरनॅशनल बाँड्रीचा जर आपण विचार केला तर इंटरनॅशनल बाँड्री बांगलादेशची त्याला टच करते आसामला, त्यानंतर भूतानची बाँड्री त्याला टच करते. या 2 विशेष करून
देशांची बाउंड्री आसामला टच करत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हा जरा आसामचा पॉलिटिकल मॅप. पुढची न्यूज आहे ती सभागृहातील कामकाजाविषयीची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. अनेक दिवसापासून आपण काय बघतोय, जेव्हापासून जवळजवळ एक आठवडा झाला आता मान्सून सेशन सुरू होईल, तरीसुद्धा विरोधी पक्षाचा एकच मुद्दा आहे, विशेष करून तो मुद्दा आहे पेगासस आणि फार्म बिलवरती डिसिजन पाहिजे. आणि त्याच्या विरोधात वारंवार पार्लमेंटमध्ये गदारोळ होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आता विरोधी पक्षनेते अशी सिच्युएशन निर्माण झाली की विरोधी पक्षनेते जे महत्त्वाचे आहेत ते जे फार्मर्स आहेत, प्रोटेस्ट करत आहेत, मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, त्यांची भेट घेतील असे सिच्युएशन, अशी शक्यता निर्माण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून कोणत्या 2 मुद्द्यावरून वारंवार गदारोळ होते, तर पहिला तर आहे पेगाससचा, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन देणार मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. आणि दुसरा आहे फार्म ॲक्ट जो नवीन आला आहे त्याच्याशी रिलेटेड गदारोळ, त्याला विरोधी पक्षाकडून होताना आपल्याला पार्लमेंटमध्ये पाहाव्यास मिळते. समजते, या 2 ज्या फॅक्ट्स आहेत ते जास्त न्यूजमध्ये आहेत, त्यामुळं या दोन्हींबद्दल आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर अलॉंग विथ दिस इशू याच्याबरोबरच आणखी काय केलं आहे तर सेंट्रल युनिव्हर्सिटी अमेंडमेंट बिल 2021 आहे, त्यानंतर टॅक्सेशन लॉ अमेंडमेंट बिल 2021 आहे. हे जे 2 नवीन बिल आहेत यालासुद्धा विरोध होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. त्यामुळे हे 2 मुद्दे आणि 2 हे जे नवीन बिल आहेत ना त्याच्याविषयीसुद्धा थोडी बहुत इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे इराणशी रिलेटेड. आणि इराणमध्ये आता जे इब्राहिम रईसी आहेत त्यांच्या शपथविधी सोहळा संपन्न झाला तिथं. आणि तिथं आपले एक्सटर्नल अफेअर मिनिस्टर एस जयशंकर आहे ते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळं पुढं आता तिथल्या मिनिस्ट्रीजमध्ये आणि आपले एक्सटर्नल मिनिस्टर्स आहेत यांच्यामध्ये बायलॅटरल टाईजविषयी म्हणजे द्विपक्षीय संबंधाविषयी काय चर्चा होणार आहे, विशेष करून पॉझिटिव्ह चर्चा होईल असं सिच्युएशन तिथं कुठंतरी निर्माण झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तेच या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर इथं की पॉईंट काय आला तर चाबहार जे पोर्ट आहे, चाबहार जे बंदर आहे त्याचासुद्धा याच्यामध्ये उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग याच्यामधून आपण काय घेऊ शकतो तर पहिलं तर इराणचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, इंडियापासून कुठं आहे ते. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट आपला काय तर इराण इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे त्याचा अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून. हा दुसरा की पॉईंट झाला. आणि तिसरा की पॉईंट काय तर चाबहारचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. याच्यावरती क्वेश्चनसुद्धा UPSCला अगोदर विचारला गेला आहे, त्यामुळं हे इम्पॉर्टंट होऊन बसतं. मग आता चाबहारचं लोकेशन आणि इराणचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे ते आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊयात मॅपवरती. या मॅपवरती आपण चाबहारचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघू शकतो. इथं इंडिया आहे आणि इंडियापासून या ठिकाणी आपल्याला इथं चाबहार बंदर पाहाव्यास मिळते. चाबहार पोर्ट जे आहेत ते पाहाव्यास मिळते. विशेष करून हे पोर्ट डेव्हलप करण्यासाठी इंडियानं खूप मोठ्या प्रमाणावरती इराणला मदत केली होती त्यावेळेस. त्यामुळं सुद्धा हे चाबहार पोर्ट आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि व्यापाराच्या दृष्टीतून खूप महत्त्वाचं मानलं जाणारं हे चाबहार पोर्ट असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, बंदर असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि इथं इराणचं ऑब्वियस आहे, इराणचं इथं लोकेशन आपल्याला पाहाव्यास मिळते. इंडियापासून या दिशेला तुम्ही गेला तर इथं आपल्याला इराणचं लोकेशन पाहाव्यास मिळतं. मग त्याच्या शेजारील महत्त्वाच्या टॉपोग्राफीज कोणकोणत्या आहेत तर त्याच्या शेजारील इथं रेड सी आहे, त्यानंतर गुल्फ ऑफ ॲडन इथं पाहाव्यास मिळते, इथं अरेबियन सी आपल्याला पाहाव्यास मिळतो आहे. थोडं झूम करून बघितलं तर इथं आपल्याला पर्शियन गुल्फ पाहायला मिळतो आहे, इथं गुल्फ ऑफ ओमान पाहायला मिळतो आहे. आणि हे सुद्धा आपल्याला जी टॉपोग्राफी आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. इथं चाबहार पोर्ट आहे आणि इथं आपला इंडिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं आहे. समजते. आणि समुद्री व्यापाराच्या दृष्टीतून हे पोर्ट जे आहे ना ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. या पोर्टमुळं आपण पाकिस्तानला अवॉइड करून त्याच्या पुढच्या कंट्रींसोबत चांगल्या पद्धतीने व्यापार करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जवळचा मार्ग आहे व्यापार करण्यासाठी. त्यामुळे चाबहारचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणून त्याचासुद्धा अभ्यास आपल्याला व्यापाराच्या दृष्टीतून असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. पुढची न्यूज आहे ती युनायटेड किंगडमची म्हणजे ब्रिटनशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आत्तापर्यंत काय झालं होतं, इंडियन्सला ब्रिटनमध्ये प्रवेश नव्हता कारण कोविड-19 सिच्युएशन चालू होती. त्यामुळे कोविड-19चे नॉर्म्स बघता आपल्याला स्थलांतरित करता येत नव्हतं. देशामध्येच लॉकडाऊन होतं. त्यामुळं
UK जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. परंतु आता युनायटेड किंगडमला ते जे नॉर्म्स आहेत ते शिथिल केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ते जे नियम आहेत ते इंडियन जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांच्यासाठी शिथिल केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात आणि इंडियन ट्रॅव्हलर्सला रेड लिस्टमधून ॲम्बर लिस्टमध्ये टाकलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते सर्वच देशांची अशा प्रकारची पॉलिसी कोविड-19मुळे होती, परंतु ते आता एक कंट्री ज्या महत्त्वाच्या आहेत त्या शिथिल करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यापैकी जो ब्रिटन आहे युनायटेड किंगडम त्यांची त्याच देशाची ही न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्या देशानं इंडियन ट्रॅव्हलरसाठी तो नियम आहे तो शिथिल केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आता इंडियन ट्रॅव्हल जे आहेत ते UK प्रवेश करू शकतात, UK जाऊ शकतात. पुढची न्यूज आहे आसाम मिझोराम बॉर्डर डिस्प्यूट्स रिलेटेड न्यूज आहे. आसाम आणि मिझोराम गव्हर्नमेंटनं त्यांच्या बॉर्डरवरती पेट्रोलिंग करण्यासाठी न्यूट्रल फोर्सेस ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डिप्लॉय केल्या जातील ना त्याला सहमती दर्शवलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते. आणि आसाम मिझोरामशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन देणारे यांच्यात नेमका डिस्प्यूट काय, त्याची हिस्ट्री काय, याचं वेगळं मी लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिले. ते लेक्चर तुम्ही बघून घेतलं तर तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व काही इन्फॉर्मेशन मिळेल. यांच्यामध्ये नेमका वाद का चालू आहे, कोणत्या घटनेमुळे हे न्यूजमध्ये होतं, हे सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मी ऑलरेडी पूर्ण सांगितलेली आहे. पुढची जी न्यूज आहे का स्टडीशी संबंधित खरं तर न्यूज आहे. आणि या स्टडीमध्ये काय सांगितलं गेलं की वॅक्सिन घेण्यामुळं तुमच्या प्रेग्नन्सी जरी प्रेग्नंट असाल तरी तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता. त्याच्यामुळं तुमच्या प्रेग्नन्सीवरती किंवा बाळाच्या जन्मावरती कोणताही परिणाम होत नाही असं सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जरी तुम्ही इन्फेक्ट झाला असाल ना तरीसुद्धा तुमच्या प्रेग्नन्सीवरती किंवा तुमच्या बाळाच्या जन्मावरती कोणत्याही प्रकारचा असा हिनियस परिणाम होत नाही, खूप वर्स्ट परिणाम होत नाही असंच सांगणारी ही स्टडी असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. पुढची न्यूज आहे इस्रोशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. 12 ऑगस्टला इस्रो जे आहे ते सतीश धवन स्पेस सेंटर जे श्रीहरिकोटामध्ये आहे तिथून एक सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. विशेष करून हे सॅटेलाईट आहे ते PSLVच्या अंतर्गत डेव्हलप केले गेलेले. विशेष करून PSLV F10 च्या अंडर डेव्हलप केलं गेलेलं आहे. त्याचं विशेष करून नेम आहे EOS-03. हे सॅटेलाईट 12 ऑगस्टला लॉन्च केलं जाणार आहे. आणि या सॅटेलाईटचं कार्य काय आहे तर अर्थचं ऑब्झर्वेशन करणं आणि ज्या नॅचरल कलॅमिटीज असतात त्याचा अगोदर आपल्याला अंदाज येण्यासाठी खरं तर हे सॅटेलाईट डेव्हलप केलेलं आहे असं इस्रोकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये पहिला की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन जे आपले आहे इस्रो ज्याला आपण म्हणतो त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. बरोबर आहे. दुसरा की पॉईंट काय तर PSLVच्या अंतर्गत आणखी कोणकोणते सॅटेलाईट आत्तापर्यंत आपण लॉन्च केलेले आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. PSLVची रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढची न्यूज आहे ज्या UKच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्ज आहेत बार्बरा वुडवर्ड यांनी UKच्या परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह त्या आहेत युनायटेड नेशनमध्ये. आणि त्या युनायटेड नेशनमध्ये बोलत असताना त्याच्याविषयी बोलत असताना त्या असं म्हणाल्या की ब्रिटन आणखी प्रिपेअर्ड नाही हे समजण्यासाठी की अफगाणिस्तानमध्ये तालिबानी जे आहेत ते फोर्स म्हणजे बळाच्या जीवावरती हिंसेच्या जोरावरती आपली सत्ता स्थापन करत आहेत असं त्यांच्याकडून बोललं गेलं. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना असं म्हणायचं होतं की आपल्याला ते समजायला पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य त्यांच्याकडून इनडायरेक्टली केलं गेलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. मग त्याच्यामध्ये आता अफगाणिस्तानमध्ये तालिबान जे आहे ते किती गदारोळ घालत आहे, किती मोठ्या प्रमाणात हिंसा करत आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे तो जास्त न्यूजमध्ये असणारा इश्यू आहे. त्यामुळे पहिला तर की पॉईंट आपल्याला माहिती पाहिजे की तालिबानमध्ये विशेष करून इंटरनल पॉलिटिक्स यांचं काय चाललं आहे. नेमकं तालिबान जे आहे ते अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज का करत आहे, त्यांचा इतिहास काय, याची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. दुसरा की पॉईंट काय तर युनायटेड नेशनचा उल्लेख आला इथं. मग युनायटेड नेशनविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. बरोबर आहे. आणि तिसरा की पॉईंट काय तर UK म्हणजे ब्रिटन आणि इंडियाची इंटरनॅशनल रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. त्याचबरोबर इंडिया अफगाणिस्तान रिलेशनशिपसुद्धा बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे ती इंडियन हॉकी टीमशी रिलेटेड न्यूज आहे. फ्रंट पेजलाच मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की 41 वर्षांनंतर आपल्याला हॉकी क्षेत्रामध्ये मेडल मिळालं आहे.
त्यामुळं या टोटल स्पोर्ट फेज एक यांनाच डेडिकेटेड केलेलं आहे. याच्यामध्ये फक्त त्यांनी जे सेलिब्रेशन केलं आहे विजयाचं ते आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि देशामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी हॉकी टीमचं सेलिब्रेशनच्या विजयाचं सेलिब्रेशन केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि त्याच्याबरोबरच एक फॅक्ट काय आहे तर हॉकी हा तुम्हाला वाटेल राष्ट्रीय खेळ आहे आपला, परंतु आपला कोणताही आत्तापर्यंत राष्ट्रीय खेळ नाही. ना क्रिकेट आपला राष्ट्रीय खेळ आहे, ना हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे. कोणत्याही प्रकारे गव्हर्नमेंटकडून डिक्लेअर केलं गेलं नाही आत्तापर्यंत की आपला अमुक हा एक हॉकी किंवा क्रिकेट किंवा इतर कोणता राष्ट्रीय खेळ आहे म्हणून. आपला कोणताही आत्तापर्यंत देशाचा राष्ट्रीय खेळ नाही जो देशानं डिक्लेअर केला असेल. त्यामुळे हॉकी हा राष्ट्रीय खेळ आहे ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल तर ती चुकीची इन्फॉर्मेशन आहे, कारण हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ नाही. खूप सर्च केल्यानंतर मी तुम्हाला हे सांगतोय, हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ अजिबात नाही आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकात वगैरे अगोदर जर तुम्ही वाचलं असेल ना की हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे तर ते चुकीचं स्टेटमेंट आहे. हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही, परंतु क्रिकेट असेल किंवा हॉकी असेल, कबड्डी असेल, हे आपल्या राष्ट्रातले पॉप्युलर खेळ आहेत, ते राष्ट्रीय खेळ नाहीत. त्यामुळं सर्व खेळांना पॉप्युलरिटी मिळायसाठी, सर्व खेळांना समान दर्जा मिळण्यासाठी खरं तर गव्हर्नमेंटकडून आजपर्यंत कोणत्याही प्रकारे एखादा स्पोर्ट्स जो आहे तो हॉकी किंवा क्रिकेट किंवा इतर कोणताही हा राष्ट्रीय स्पोर्ट आहे म्हणून जाहीर केलं गेलं नाही. कारण का तर सर्व स्पोर्ट्सचा समान विकास होणे हा गव्हर्नमेंटचा खरं तर त्याच्यामागचा उद्देश आहे. त्यामुळे हा फॅक्ट जो आहे ना तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की कोणत्याही प्रकारचा खेळ हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आजपर्यंत डिक्लेअर केला गेलेला नाही. त्यानंतर पुढचं जी न्यूज आहे ती रवी कुमार दहिया विषयी न्यूज आहे. रेसलिंगमध्ये सिल्वर मेडल त्यांनी इंडियाच्या नावे केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं टोक्यो ऑलिम्पिकमध्ये, आणि त्यांच्याविषयीच ही सांगणारी न्यूज आहे. त्यानंतर इथं सुद्धा या न्यूजमध्ये सुद्धा त्यांच्याविषयीच बोललं गेलं आहे. त्यांनी कशाप्रकारे स्वतःचं जे लाईफ आहे ते फक्त रेसलिंगसाठी लहानपणापासून डेडिकेटेड केलं आहे, समर्पित केलं आहे, आणि त्यामुळंच त्यांचं फळ त्यांना आता मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याचबरोबर जे कोच आहेत ना त्यांचे 2 कोचनी त्यांना खरं तर ट्रेन केलं आहे, आणि त्या कोचचं असं मत होतं की गोल्डसाठी रवी दहियानं खूप मेहनत घेतली होती टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्यासाठी, परंतु त्यांना सिल्वर मेडलवरती समाधान मानावं लागलेलं आहे. अशा प्रकारचं भाष्य त्यांच्या कोच करून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजतं आहे त्यांचं कुठंतरी फळ, त्या डेडिकेशनचं फळ त्यांना या मेडलच्या माध्यमातून मिळालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं खरं तर आपल्या न्यूज संपत आहेत. आपण आता आर्टिकल व्यवस्थितरित्या डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. त्या महत्त्वाचे कोणकोणते एडिटोरियल आलेले आहेत ना ते डिस्कस करायचा प्रयत्न करूयात. आपलं जे पहिलं आर्टिकल आहे ते आसाम मिझोराम जो बॉर्डर इश्यू आहे ना त्याच्यावरती भाष्य करणार हे आर्टिकल आहे, आणि याच्यावरती डिटेल इन्फॉर्मेशन देणार मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी दिलेली आहे. त्यामुळे तिथं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आसाम मिझोराम बॉर्डर्स डिस्प्यूट्स रिलेटेड दिलेली आहे ऑलरेडी. तरी पण मी इथं थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. नेमका आसाम मिझोराम बॉर्डर इश्यू कधीपासून चालू आहे तर आपण त्याला म्हणू शकतो ब्रिटिश जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला आहे, जेव्हापासून आसाममधून मिझोराम हे राज्य वेगळं निर्माण झाले ना तेव्हापासून खरं तर आसाम मिझोराम बॉर्डर डिस्प्यूट सुरू झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. 1950ला आसामची स्थापना झाली होती, आणि त्यानंतर जवळजवळ 1970 नंतर खरं तर मिझोरामची तिथं स्थापना झालेली आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि जो हा मिझोराम आहे ना हा पहिल्यांदा आसामचा एक जिल्हा होता जो लुशाई हिल्स म्हणून ओळखला जात होता मिझोराम हा. समजतंय तुम्हाला. आणि त्यानंतर मग मिझोराम या नवीन राज्याची स्थापना केली गेली 1970 नंतर. तेव्हापासून खरं तर आसाम मिझोराममध्ये बॉर्डर डिस्प्यूट आपल्याला असलेला पाहाव्यास मिळतो. मग या आर्टिकलमध्ये सांगितलं की हा बॉर्डर डिस्प्यूट जर आपल्याला सॉल्व्ह करायचा असेल तर आसाम मिझोरामच्या लोकांचं मत जाणून घेणं गरजेचं आहे, असं पहिला पॉईंट या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगितलं आहे, आपण दोघांमध्ये जी बॉर्डर आहे ना ती बॉर्डर फिक्स करणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला. तिथं कोणत्याही प्रकारची एक्झॅक्ट बॉर्डर दिलेली नाही, इमॅजिनरी लाईन आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारची फिक्स बॉर्डर दिलेली नाही, बॉर्डर लाईन दिलेली नाही. त्यामुळे तिथले जे बॉर्डरवर राहणारे लोक आहेत ना त्याच्यामध्ये कन्फ्युजन वारंवार होत असतं, आणि दोघांनाही असं वाटतं की आपण एकमेकांच्या टेरिटरीजमध्ये एकमेकांच्या राज्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहोत. मिझोरामच्या लोकांना असं वारंवार वाटत असतं की आसामचे लोक मिझोराममध्ये घुसखोरी करतायत, मिझोरामच्या बाँड्रीमध्ये घुसखोरी करतायत, आणि
आसामच्या लोकांना असं वाटतं की मिझोरामची लोक आसामच्या बाँड्रीमध्ये घुसखोरी करतात, त्यामुळं मोठ्या प्रमाणात इथं वारंवार दंगलीसारखं स्वरूप निर्माण झालेलं पाहाव्यास मिळतं. आत्ताच काही दिवसांपूर्वीच काय झालं होतं, तिथं अशाच प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आसामचे 6 पोलीस कर्मी जे आहेत ना ते मृत्युमुखी पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. आणि तेव्हापासून जास्त हे न्यूजमध्ये आलं, त्याच्यावरती मग आर्टिकल वेगवेगळ्या न्यूज यायला सुरुवात झाली आणि त्यावेळेस मी वेगळं त्याच्यावरती लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती विशेष इन्फॉर्मेशन देणारं, त्याची हिस्ट्री सांगणारं, सर्व इन्फॉर्मेशन सांगणारं मी लेक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे. मग ते खरं तर या आर्टिकलमध्ये हा कोरगबा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता तुम्हाला मी मॅपच्याद्वारे दाखवतो की याचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे आणि नेमकं डिस्प्युटेड एरिया यांचा कोणता आहे तो. इथं इंडियन पॉलिटिकल मॅपवरती आपण इथं बघू शकतोय की कशा पद्धतीनं ते लोकेशन आहे व्यवस्थितरित्या. इथं मिझोराम आपल्याला पाहाव्यास मिळतं आणि इकडं आपल्याला आसाम पाहाव्यास मिळतं आणि हा जो मधला बाँड्री लाईनचा एरिया आहे ना, तो बाँड्री लाईनचा जो एरिया आहे त्याच्यावरून वारंवार आसाम आणि मिझोराममध्ये वाद चालू असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग आता तो डिटेल तिथले जे बाँड्री लाईनचे जिल्हे कोणते आहेत ते डिटेल आपण बघूया, म्हणजे व्यवस्थितरित्या तुम्हाला ते एक इमेज क्रिएट होऊन जाईल दोघांच्या मध्ये नेमका वाद जो हा एरियावरून चाललेला आहे, ह्या बाँड्री लाईन डिस्प्यूटवरून. तिथं महत्त्वाचे डिस्ट्रिक्ट कोणते आहेत ते व्यवस्थितरित्या बघून घेऊयात. या मॅपमध्ये आपण डिटेल त्याचा इन्फॉर्मेशन, त्याचा डिटेल मॅप झूम स्वरूपात बघू शकतोय कशा पद्धतीनं. आता मिझोरामचे जे बाँड्री लाईनचे जिल्हे आहेत ते कोणते आहेत, पहिल्यांदा बाँड्री लाईन कोणती आहे, ही बाँड्री लाईन असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आसाम आणि मिझोराममधली. आणि त्या बाँड्री लाईनवरती असणारे जिल्हे खूप महत्त्वाचे आहेत. याच जिल्ह्यांमध्ये वारंवार डिस्प्यूट आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यामध्ये हा जो जिल्हा आहे तो आहे कोलासिब, मिझोरामचे जिल्हे सांगतोय पहिल्यांदा. त्यानंतर हा जिल्हा आहे तो आहे मामित आणि जो हा जिल्हा आहे ना तो आहे एजवाल. हे 3 जिल्हे जे आहेत ना ते मिझोरामचे 3 जिल्हे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॉन्फ्लिक्ट पाहाव्यास मिळतो. कुणाबरोबर, तर आसामच्या जिल्ह्यांबरोबर. मग आसामचे बाँड्री लाईनचे जिल्हे कोणकोणते महत्त्वाचे आहेत, तर हा एक आहे तो आहे कच्चर. त्यानंतर हा जो आहे तो आहे हैलाकांडी आणि हा जो आहे तो आहे करीमगंज. आणि हे 3 जिल्हे आसामचे आणि इकडचे मिझोरामचे 3 जिल्हे जे बाँड्री लाईनवरती आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला क्लॅश या एरियामध्ये जास्त पाहाव्यास मिळतं. समजते आत्ताचा जो क्लॅश झाला होता ना तो सुद्धा याच एरियामध्ये झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाला होता. त्यामुळं खरं तर आपल्याला हा डिटेल मॅपसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि या दोघांचा जर क्लॅश आपल्याला संपवायचा असेल ना तर जे बाँड्री लाईनवरचे जे जिल्हे आहेत ना तिथली जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये कोणते प्रश्न आहेत, त्यांना कशामुळे प्रॉब्लेम आहे, का दंगलीचं स्वरूप तिथं निर्माण होते. कारण शेवटी दंगली करणारी लोक कोण आहेत, तर हे आसामचे आणि मिझोरामचे या बाँड्री लाईनवरचेच लोक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कशाबद्दल कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन पहिल्यांदा दूर करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. ते एक सोल्युशन आर्टिकलमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. बाकी डिस्कस करण्यासारखं या आर्टिकलमध्ये बाकी काय नाही. बाकी डिटेल इन्फॉर्मेशन मी वेगळ्या लेक्चरमध्ये दिले, त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, ते लेक्चर बघून घ्या. टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला आसाम मिझोराम बॉर्डर डिस्प्यूट इश्यू काय तर टोटल इन्फॉर्मेशन त्याची एकाच ठिकाणी मिळून जाईल. पुढचं जे आर्टिकल आहे ते तमिळनाडू गव्हर्नमेंटशी रिलेटेड असणारं आर्टिकल आहे. तमिळनाडू गव्हर्नमेंटनं काय केलं होतं, तर ज्या ऑनलाईन गेम असतात, विशेष करून रम्मी जी गेम आहे ना ऑनलाईन गेम, त्याचं ॲडिक्शन होऊ शकतं, त्याच्यामध्ये गॅम्बलिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात होतं असं म्हणून त्याच्यावरती बॅन करणारा कायदा आणण्याचा प्रयत्न केला होता, त्याच्यावरती बॅन करण्याचा प्रयत्न केला होता. तर परंतु मद्रास हायकोर्टानं तो जो कायदा आहे तो स्ट्रक डाऊन केलेला आहे, तो रद्दबातल केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. आणि त्याला कॉन्स्टिट्युशनल ग्राउंड त्यांनी काय केलं दिलं मद्रास हायकोर्टानं, तर प्रत्येकाची चॉईस आहे गेम खेळायची की नाही खेळायची समजते. आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शनी असं कोणत्याही प्रकारे दिसत नाही की गॅम्बलिंग वगैरे पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बक्षीस आहेत, तुम्ही वेगवेगळ्या लेवल जिंकल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं मिळतात. अशा प्रकारची रचना त्या गेमची आहे असं मद्रास हायकोर्टाकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याच्याविषयीच भाष्य करणार हे खरं तर आर्टिकल आहे. आणि या आर्टिकलमध्ये विशेष करून काय म्हटलं गेलं की तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रशासन, चांगल्या प्रकारचे कायदे आणताय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगल्या प्रशासन करू शकता, असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की चांगले कायदे आणणं याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चांगलं प्रशासन करत आहात. एवढंच या आर्टिकलमध्ये महत्त्वाचं आहे. याच्यामधून मग जर आपल्याला काय घ्यायचं असेल तर आपल्याला तमिळनाडूचं लोकेशन इंडियन पॉलिटिकल मॅपवरती कशा पद्धतीने ते बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची
पुढचं जे आर्टिकल आहे ना, ते आर्टिकल आहे इंडिया नेपाळविषयी आर्टिकल आहे. आणि विशेष करून नेपाळमधून ज्या रिव्हर येतात ना इंडियामध्ये, त्या रिव्हरचं वॉटर मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. कारण का, तर त्या रिव्हर ज्या आहेत त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात वारंवार आपल्याला फ्लड म्हणजे पुरासारखी परिस्थिती निर्माण झालेली पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून या आर्टिकलमध्ये बिहार या राज्यावरती बोलले गेले. बिहारमध्ये वारंवार पुरासारखी परिस्थिती होण्यासाठी कारणीभूत ज्या नेपाळमधून येणाऱ्या रिव्हर आहेत त्या रिव्हर कारणीभूत आहेत असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी इंडियानं आणि नेपाळनं एकत्र येणं गरजेचं आहे. एकत्र येऊन त्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो वॉटर आहे त्या रिव्हरचं त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या सहकार्यानं करून दोघांमध्ये सहकार्य त्याच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे इंडिया आणि नेपाळमध्ये, तरच आपण त्याच्यामध्ये मॅनेजमेंट व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करू शकतो असं कुठंतरी या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता ते मॅपच्या दृष्टीतून आपण बघून घेऊयात की कशा पद्धतीनं त्या रिव्हर आहेत. त्याच्यामध्ये विशेष करून कोसी रिव्हर आहे, गंडक आहे, बुरी गंडक आहे, बागमती आहे, कमला बलान आहे, महानंदा आहे. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या रिव्हर्स दिल्यात की त्यामुळं कशा प्रकारे बिहारमध्ये असेल किंवा त्या शेजारच्या राज्यांमध्ये असेल किंवा इंडियामध्ये त्याच्याशी संबंधित ज्या रिव्हर्स आहेत त्या राज्यांमध्ये असेल पुरासारखी परिस्थिती निर्माण कशी होते हे सांगण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. मग आपण मॅप बघितलं ना, ते व्यवस्थित आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं आहे तो मॅप. इथं आपण गंगा रिव्हरचा ज्यावेळेस मॅप बघतोय ना, त्यावेळेस गंगा रिव्हरच्या ज्या मॅक्झिमम सब ट्रिब्युटरीज आहेत, मॅक्झिमम ट्रिब्युटरीज आहेत ना, म्हणजे उपनद्या आहेत ना, त्या येणाऱ्या कुठून आहेत, तर त्या उत्तरेकडच्या जर आपण बघितल्या तर त्या उत्तरेकडच्या नेपाळमधून येणाऱ्या मॅक्झिमम रिव्हर आहेत. मी फक्त उत्तरेकडच्या रिव्हरबद्दल बोलतोय. उत्तरेकडून येणाऱ्या मॅक्झिमम रिव्हर ज्या आहेत त्या नेपाळमधून येणाऱ्या रिव्हर आहेत, ज्या येऊन कुणाला मिळतात तर गंगाला मिळतात. त्याच्यामध्ये मग इथं महत्त्वाचे रिव्हर घागरा बघू शकतोय, त्यानंतर इकडं गंडक बघू शकतोय आणि त्यानंतर इथं कोसी बघू शकतोय आणि त्यानंतर लहान मोठ्या सुद्धा रिव्हर आपल्याला असलेल्या पाहाव्यास मिळतात. परंतु ह्या ज्या रिव्हर इंडियामध्ये येतात नेपाळमधून ना, त्या रिव्हरमुळं वारंवार आपल्याला पुरासारखी परिस्थिती झालेली पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश इथं असू द्या किंवा इथं बिहार असू द्या, तिथं अशा प्रकारची पुरासारखी परिस्थिती वारंवार निर्माण झालेली पाहाव्यास मिळते. मग ही जर पुरासारखी परिस्थिती आपल्याला वारंवार होऊ द्यायची नसेल तर जे नेपाळ आहे ना त्याच्याबरोबर सहकार्यानं इंडियानं याच्यावरती तोडगा काढायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे हा जो रिव्हरचा फ्लो आहे, या रिव्हरचा जो फ्लो आहे ना त्याच्यावरती दोघांनी मिळून त्याचं तोडगा काढायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे तर त्याचं व्यवस्थापन आपण व्यवस्थितरित्या करायला पाहिजे. आणि ते जर व्यवस्थापन करायचं असेल तर त्याच्यामध्ये कोणती एक कंट्री व्यवस्थापन करू शकत नाही, तर दोन्ही कंट्रीला एकत्र येऊन त्याच्यावरती व्यवस्थापन काढण्यासाठी एक आराखडा तयार करायला पाहिजे. तरच आपण या पुरासारख्या परिस्थिती वारंवार निर्माण होते आणि वारंवार लोकांपुढे एक आव्हान निर्माण होतं, ते आव्हान आपण टॅकल यशस्वीरित्या करू शकतो असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग या आर्टिकलमध्ये विशेष करून तुम्हाला हा रिव्हरचा जो मॅप आहे ना तो मॅप व्यवस्थितरित्या माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. त्याच्यासाठी मी मॅपच्याद्वारे तुम्हाला ते समजावण्याचा प्रयत्न केला आहे. इथं आजची आपली जी काय महत्त्वाचे आर्टिकल्स होते ना ते आर्टिकल समाप्त होत आहे आणि याच ठिकाणी आपला आजचा द हिंदू समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना फायदा होईल. सो थँक्स फॉर वॉचिंग. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.